हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? मी चांगली आहे. तुम्ही बी चांगले असताना अशी आशा करतो. आणि आजचं वातावरण दाखवतो तुम्हाला. मिरगाचा दुसरा दिवस आहे. फक्त सुसा हवाच चालू आहे. कामधंदे काहीच नाही. जरासं पाणी म्हणजे पाऊस चालू झाला का कामधंदे लागतात वावरातले. वातावरण एकदम हवाच आहे, निरा फक्त हवा. रात्रीतही हवा, दिवसाही हवा आणि दुपारी हवाच. कामधंदे काही नाही म्हणून सगळे गावातले लोक ठाई ठाई बसले आहेत. हे मागे पाहू शकता तुम्ही आणि हे पुढे बी पा. आणि आमची बुटकी गेली होती, आली ती परत मस्त आली फिरून गडी. 15 दिवस पुन्हा मुंबई. लय दिवसानं दिसली तुम्हाला बी व्हिडिओ. मस्त उन्हाळ्याची बुटकी ऐश करून आली. आणि हे कामधंदे नाहीत असे बसले. बुटकीला कोण चोर नाही. काळा नाही आहे का बुटकी? नीन कोणी बरोबर गेली. मग बुटकी हुशार आहे तेवढी. आणि मी पाहू राहिली आता काळी दात घासारी. आता सगळे ठाई ठाई बसले, तर मग मी काय करू? जरासं काही एक पाणी पडलं ना कोणी दिसत नाही गावात. अशी कंडिशन व्हायला आता सध्या गावची. काय लावलं यायले पिसत या हवा. मी घासून घेतो आता दात मस्तपैकी आधी बसून. सकाळी सकाळी लिंबाच्या काळीनं दात घासले ना का लय फ्रेश वाटते दिवसभर. असं मग पाणी नाही, पाऊस नाही, काय नाही. मिरगाचा दुसरा दिवस आहे तरी मग चालू आहे टाइमपास. लिंबाच्या काळीनं दात घासणं. त्या पाण्याला फोन आता पण हे येतच नाही म्हणे. येत नाही मग येतच तसंच नाही म्हणते. बसणं आहे आपल्याला वर्षभर. लिंबाच्या झाडाखाली बसणं आहे. मग संध्याकाळ मला सांगायला येऊच नाही पाणी. काय झालं? काय झालं? काय ग? काय ले ग? काय म्हणलं ते आम्हाला ऐकू नाही आलं. अवा बॅटरी नाही, हे म्हणजे टपराच्या दाढीचं काय म्हणलं? काही नाही म्हटलं. आमच्या घरी तांदूळ नाही म्हणून असं म्हणलं ना ते काहीतरी. हा नाही ना, सांगता का? मी मोबाईल पाहायचा. काही नाही म्हटलं ना. बॅटरी चार्जिंग करायला आणलं ते त्या दिवशी. तरी जाऊन बर. आता नवीन ट्रेंड आला आमच्या गावात, तो म्हणजे मशीन चोरीचा. रात्री बंधू 1 वाजता गेले होते वावरात का, कारण का कोणाचा फोन आला होता, कोणीतरी दिसलं म्हणून. 1-2 मशीनी चोरी गेल्या. मशीनी म्हणजे बोर मधल्या मशीन. आता कामधंदे नाही तर हे बी धंदे लावले गावातल्या लोकांनी. आता शेतकऱ्याला कुठेच सुख नाही. म्हणजे कसं का म्हणून आई म्हणून राहिली का बॅटरी चार्जिंगला लाव, म्हणजे मग राखण करायला बरं होते. आता मशीनीचं, बोरच्या मशीनचं राखण करावं लागते. सांगा आता किती नाही झालं घोर. आणि आता पेरण्या पाण्याचे दिवस आले जवळच. आणि पाणी येते कधी नाही येत. रोज बंधू वावरात जातात पाण्याची सीप लावायला. कारण मिरगात पेरणी झाले का पीक भरमसाठ होते. मिरग झाल्यावर जर पेरणी केले तर मग असं तसं अब्बल तब्बल होऊन जाते पेरण्या पाण्याचं. तर बंधूनं पाणी लावायला आहे, टप्पे बदलायला जातात, रोज मशीन चालू करायला जातात. आता सध्या जायला गाडी घेऊन. आणि नवीनच ट्रेंडिंगला आता
का मशीन चोरी जायचा. त्यासाठी मी आता पहिले बॅटरी लावून घेतो चार्जिंग. अंधारा कुंधाराचं जाणं पडते. कसं आहे का आमचे दादा राखण करायला एक नंबर भारी आहे. चोर म्हणजे पकडतात म्हणजे पकडतात, नाही तर मग मशीन जाऊ नाही देत. डेंजर गाव आहे आमच्याकडे. तुमचा दादा मशीन जाऊ देत नाही. 2000 काढून रात्री जर माहिती तर गेलेच चांगलं. चला मग आता मी घेतो एवढी बॅटरी चार्जिंग लावून. बॅटरी हे चार्जिंग लावाच लागतं. कारण का वातावरण एवढं चिघळलं की बुड्याच्या कानावर टाकावं. आमच्या बुड्याच्या कानावर टाकलं म्हणजे झालं मग. चोराला वावरात फटका बी नाही. हे दिली आता बॅटरी चार्जिंगला लावून. आता आवडतं मी घरातले कामं. अजून नाही सगळेच कामं राहिले, फक्त निंबू पाणी घेऊन बसेल आहो मी. भाजीचं टेन्शन आलं का भाजी काय करावं. आमच्या आई चिवची भाजी निवडून राहिली, मी बनवतात चिवच्या भाजीचं बेसन. पण ते मोकळं बनवावं लागते. मोकळं बनवायसाठी ना लय अशी मेहनत लागते. मेहनत म्हणजे भांडेलही जास्त होतात. चिवच्या भाजीचं मोकळं बेसन बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आता मी डाळ घेतो भिजू घालून. कारण भिजून डाळीचंच बेसन आवडून राहिलं मला. बाकी दळून डाळीचं बेसन मला आवडत नाही. आता चालू होता आपला विषय मशीनचा. त्यात डाळ टाकणं आली भिजलेली. कारण का जेवणही करावं लागते आणि स्वयंपाकही बनवावं लागते मला. आता इकडच्या वावरातली जी मशीन होती ती चोरी गेली. मागच्या वर्षी 3 तास व्हिडिओ हातपामाय टाकेल का ते चोरी गेली मशीन. आणि आता डबल चोर सुटले. मशीन चोर गावातलेच चोर आहेत, पण त्याला असं म्हणता येत नाही आपल्याला. कुठून ना कुठून का म्हणजे कुठून ना कुठून डाव काढतातच ते. असं आहे आता चोरीच्या माणसाला काय म्हणायचं. आणि पकडल्याशिवाय काही म्हणता येत नाही. आता मागच्या वर्षी तर चोरी गेली होती. मागच्या वर्षी का 3 तास मागच्या वर्षी चोरी गेली आमची इकडच्या वावरात बटाईतल्या वावरातली मशीन. आणि आता आणखी चोर सुटले. आता बटाईतल्या वावरातली मशीन चोरी गेली तर इकडे बोर मारलं काहीवर. तिकडे जरासं चालू आहे. मागच्या वर्षी मस्त गहू बिहू पेरला होता. आणि बघायचं चालू आहे जरासं तिकडे. पाणी जरासं शिल्लकच लागेल आहे तिकडे. आता त्याच्यात मशीन टाकली आणि आता डबल मशीन म्हणजे मशीन चोर सुटले. आता तर एवढं संकट आलं ना आमच्या परिवारावर काढलंय. कारण का सकाळी बंधूले कामं करावं लागतात. दादा बकऱ्या घेऊन जातात आणि रात्रभर आता मशीनचं राखणही करावं लागते. कारण का पाणी पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मग एवढा मेळ कुठे लागत नाही. 50-60 हजाराची असते ना मशीन. 50 हजाराची मशीन. आता बियाणं आणायलाच तर इकडे तिकडे मेळ लावा लागू राहिला. आणि जर मशीन गेली चोरी तर 50-60 हजार रुपये कुठून आणावं. म्हणजे 50 हजाराची मशीन आणि तिला आण्याचा खर्च बसव्याचा खर्च असे 50-60 हजार रुपये आणावं कुठून. तर मग आता रात्रभर डोळे फोडा लागतील. दादाले आणि बंधूले कामही करा आणि रात्रभर डोळे फोडा. त्यासाठीच मग आता बॅटरी लावून दिली मी चार्जिंग. रात्री बंधू गेले होते तर कोणीच झोपलं नाही. कारण एवढ्या रात्री वावरात जाणं म्हणजे सोपी काम नाही. आणि चोर बीर आढळले तर त्याच्या हाती अवजारं असतात आणि आपल्या हाती एकटा माणूस काय करणार आहे. बंधू तर वावरात गेले होते पण आईच्या डोळ्याला झोप नव्हती ना मला डोळ्याला झोप नव्हती. बंद घरदार आमचं जागी होतं. जसा टाईम आला तसं तोंड द्यावं लागते. चला मग आता मी मुगाची डाळ तर घातली भिजत. आई तोडून राहिली चिवची भाजी आणि मला भाजीच करावं लागते फक्त. मुगाची डाळ आणि अशी सोली डाळ भातच भिजते. भाजी करायला लागते. आता तुम्हाला तर माहिती आहे मी संध्याकाळचा स्वयंपाक करू राहील तर सकाळी स्वयंपाक करायची गरज नाही पडत मला. तर बेसन करून घेतो. मग आता बेसन करून एक नंबर बेसन झालं. जराशी मेहनत आहे चिवच्या भाजीचं. मोकळं झरझर झालं. चिपकलं नाही काहीच मेन म्हणजे. आणि ते दळून आणेल बेसन ना सगळं चिपकते. होतच नाही नरम. आता फक्त पसारा आवरणे आहे.
द्यायचं. लई दिवस झाले मला असं बेसन खा वाट राहिलं, कारण बाशी भाकर सगळं असं बेसन लय मस्त लागते, एक नंबर. आणि आई याची म्हणतात, आई म्हणायची की दळून आणलं ते बेसन कर, लय खास होते, मला लय आवडते. करून पाहिलं पण काही अशी चव नाही आली त्या बेसनाले, दळून बेसनाच्या. आणि सगळ्यात म्हणजे जुनी पद्धत आहे अशी डाळीचं बेसन करायची. आता डाळ कोणची बी असू शकते, हरभऱ्याची डाळ तर एक नंबर बेसन लागते, पण म्हणजे मुगाच्या डाळीचा चटका लागेल आहे, तर मुगाच्या डाळीचंच बेसन आवडत आहे. मग जे आवडते त्याचा पालाच पाळायचा, आणि जे नाही आवडत त्याच्या इकडे पायाचं बी नाही. आज रात्री झोप नाही झाली तर असं एकदम दुसरं शिल्लकचं काम काहीच नाही झालं. आज फक्त खाया पियातच दिवस जाते. एवढा पसारा नेऊन ठेवतो आता बाहेर प्लॅटफॉर्मवर एवढं ऊन झालं का लई. आणि आज बकऱ्या लई लवकर आल्या, दादा नाही आले आज, कारण का आज दादाले रोडगे होते म्हणून दादा गेले रोडगेवर, आणि बकऱ्या दिल्या होत्या दादाच्या मित्राजवळ. सगळेजण घरीच होते. माया चिवच्या भाजीचं बेसन झालं, पण आईची अजून चिवची भाजी निवडणं नाही झाली. जा सकाळपासून बसेल आहे चिवची भाजी घेऊन निवड्याले. दाखवत होतो माय. हे पा, चिवची भाजी अजून निवडणं चालूच आहे. माया एवढं कूट काट करून चिवच्या भाजीचं बेसन तयार झालं, पण तिची अजून चिवची भाजी निवडणंच नाही झाली. बकऱ्याचं चारा पाणी केलं ना, बेसन वाफीवर लावून. आता घेतो भांडे घासून आणि एवढा झाडू मारून. तर आवरला, सगळे भांडे कुंडे घासले, चटई बी टाकली, आणि आता फक्त जेवण करायचं होतं. आणि आमच्या आईने लागते बेसन. तिला माहीत आहे चिवच्या भाजीचं बेसन असं एक नंबर बनवतो मी आहे ना. तिखट नाही केलं का? ते अजून मी खाल्लं नाही तर मला काय माहीत नाही का. तेलच काय माहित असतं, काय खा तुझ्या हातामध्ये निघाला. कुठं तेल, याच्यात तेल दिसते का तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. निरा तेलच आहे म्हणते, मिरची पावडरच आहे म्हणते. आता मिरची पावडर तर काही तुम्हाला समजणार नाही, पण तेल पहा आहे का. आणि कमेंटमध्ये हिच्या मनाच्या शांतीसाठी सांगा. तर तिकडे काय केलं भाजी? वांगण आणून असं झालं. मग आता ते बंधू रात्री वावरात गेले होते, तुम्हाला सांगितलं मी. बंधू तर वावरात गेले, पण सगळं घर जागी होतं रात्री विचार करू. आज बैल बी घरी होते, बैलाने आज चारायला नेलं नाही वावरात, त्याला घरीच कुटावर टाकलं. आणि आता का दुपारचे कामं तर लय आहेत, पण आता मी काही कामं करत नाही, कारण का रात्रीची झोपच नाही झाली बरोबर. तर मग आता फक्त जेवण करणे आणि झोपणे. आणि दादा बी आले भंडारा खाऊन, म्हणजे रोडकी. अशी गंमत आहे ते.